मम्मी पप्पा पटकन इकडे या, बघा ना टी व्हीवर कोण आले आहे. 6 वर्षाच्या पिंटूचे बोलणे ऐकून त्याची आई दीपा पदराला हात पुसत हॉलमध्ये आली आणि म्हणाली, काय झाले पिंटू, एवढ्या मोठ्याने का ओरडत आहेस. पिंटू म्हणाला, अगं आई बघ ना, आजोबा टी व्हीवर दिसत आहेत. दीपाने टी व्हीकडे पाहिले तर खरंच तिचे सासरे रविकांतराव टी व्हीवर दिसत होते. त्यांना पाहून ती म्हणाली, अगो बाई होय की, हे कसे आले टी व्हीवर. नक्कीच काहीतरी लफडे केले असेल, दुसरे काही नाही. तेवढ्यात तिचा नवरा अजयही तिथे आला. तो सुद्धा आपल्या वडिलांना टी व्हीवर पाहून चकित झाला आणि म्हणाला, अगं दीपा, हे तर आपल्या सोसायटीच्या पुढच्या चौकातले नवीन हॉटेल आहे. पण एक कळत नाही, बाबा तिथे का गेले आहेत. तिघेही आश्चर्यचकित होऊन टी व्हीवरील कार्यक्रम पाहत असतात. पण तेवढ्यात लाईट जाते आणि टी व्ही बंद होतो. दीपा म्हणते, अरे देवा, या लाईटला सुद्धा आत्ताच जायचे होते का. अजय म्हणतो, थांब, मीच तिकडे जातो आणि माहिती काढतो. पाहू तर देत नक्की ह्या माणसाचे काय सुरू आहे आणि हो, तो तिथे कसा पोहोचला. अजय काही वेळातच त्या हॉटेलकडे पोहोचतो आणि तिथे उभे असलेल्या एका माणसाला विचारतो, अहो काका, इथे एवढी गर्दी का झाली आहे, काय झाले आहे. तेव्हा तो माणूस म्हणाला, तुम्हाला ठाऊक नाही का, आज ह्या हॉटेलचे उद्घाटन आहे आणि इथे प्रसिद्ध यूट्यूबर मोटिवेशनल स्पीकर रविकांत चौधरी आले आहेत आणि ही गर्दी त्यांच्यासाठीच आहे. अजय म्हणाला, काय काय नाव म्हणालात तुम्ही. तो माणूस म्हणाला, रविकांत चौधरी. अहो, यांच्या बोलण्याने मेलेली माणसेही जिवंत होतील, इतके जबरदस्त स्पीच देतात ते, आणि मी तर यांना भेटण्यासाठी 5 तासांचा प्रवास करून आलो आहे. असे बोलत तो माणूस त्या गर्दीमध्ये घुसला आणि अजयसुद्धा त्या गर्दीत घुसतो, कारण त्याला पाहायचे असते की ते नक्की त्याचे बाबाच आहेत का. अजय रविकांत चौधरी यांना पाहतो आणि आश्चर्यचकित होतो. त्यानंतर तो त्या गर्दीतून कसाबसा बाहेर पडतो आणि आपल्या घरी जातो आणि आपल्या बायकोला म्हणतो, दीपा, तुला विश्वास बसणार नाही, पण आपण टी व्हीवर ज्या माणसाला पाहिले ते बाबाच आहेत. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले बाबांना त्या हॉटेलचे उद्घाटन करताना. अजयचे बोलणे ऐकून दीपा हसली आणि म्हणाली, काहीही काय म्हणता, तुम्ही त्यांना उद्घाटन करताना पाहिले नसेल तर भीक मागताना पाहिले असेल. अजय म्हणाला, नाही ग दीपा, आता बाबा भीक मागत नाहीत तर नोटांच्या बंडलांवर झोपत आहेत. तो पुढे म्हणाला, बाबांसाठी हॉटेलजवळ खूप गर्दी झाली आहे. बाबा मोटिवेशनल स्पीकर आहेत आणि त्यांचे लाखो फॅन आहेत. मी जेव्हा तिथे थांबून पाहिले तर खूप आश्चर्यचकित झालो, कारण ते बाबाच होते आणि त्यांचा रुबाब देखील मी पाहिला आहे. बाबांचे यूट्यूबवर 10 मिलियन फॉलोवर्स आहेत आणि त्यांच्या महिन्याची कमाई लाखोपेक्षा कमी नाही. कुठे आपण इकडे एक एक पैशांसाठी तरसलो आहोत आणि तिकडे बाबा लाखोंमध्ये खेळत आहेत. दीपा, मी काय म्हणतो, आपण जर त्यांच्या पैशांच्या खाणीमध्ये उडी मारली तर आपल्याला संपूर्ण आयुष्य आरामात जगता येईल. दीपा म्हणाली, तुम्हाला काय वाटते, इतके सारे झाल्यानंतर ते आपल्याला फुटकी कवडी तरी देतील का. मी तर हा विचारून करून दंग झाले आहे की बाबा असे काय सांगतात ज्यामुळे एवढे प्रसिद्ध झाले आहेत आणि हे सर्व त्यांनी एकट्याने कसे केले. अजय म्हणाला, तू यूट्यूब उघडून तर बघ ना, सर्व काही ठाऊक होईल तुला. मी तर विचार करत होतो की आत्तापर्यंत ते देवाघरी गेले असतील, पण सगळं उलट झालं. बाबा एवढ्या वर्षानंतर दिसले आणि ते सुद्धा करोडपतीच्या रूपात. दीपा म्हणाली, आता ते करोडपती असू देत किंवा मग अरबपती, त्याचे आपल्याला काय करायचे आहे, ते काय आपल्याला काही देणार आहेत का. अजय म्हणाला, तू काळजी करू नकोस दीपा, मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्यांना त्यांच्या एवढ्या संपत्तीचा काय फायदा आहे जर त्याला कोणी वालीच नसेल. मी बाबांचे पाय धरून त्यांची माफी मागेन, असा ड्रामा करेन की त्यांना मला माफ करावेच लागेल आणि मग तू बघशील ते मागचे सर्व काही विसरतील. दीपा म्हणाली, जर त्यांना तुम्हाला काही द्यायचे असते तर ते सर्वात आधी तुमच्याकडे आले असते, असे एकटेच ऐशोआरामात जगले नसते. मला तर असे वाटते की आता तर तुम्हाला त्यांना भेटता सुद्धा येणार नाही. आले मोठे आरामात जगणारे, उगाच मोठमोठी स्वप्न पाहू नका, तोंड घशी पडाल. अजय म्हणाला, तू बघ तर आता मी काय करतो. असे बोलून अजय तिथून निघून गेला. त्याने गुगलवर त्याची माहिती काढली
आणि तो थेट त्याच्या वडिलांना भेटायला गेला. तिथे गेल्यावर गेटवर उभ्या असलेल्या वॉचमनला म्हणाला, मला रविकांत चौधरी यांना भेटायचे आहे. वॉचमन म्हणाला, तुमची अपॉइंटमेंट आहे का? अजय म्हणाला, मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. तुम्ही त्यांना जाऊन सांगा की अजय आला आहे. त्याचे बोलणे ऐकून वॉचमन तिथून जातो आणि थोड्या वेळाने परत येऊन अजयला म्हणतो, तुम्हाला साहेबांनी आत बोलावले आहे. हे ऐकताच अजय आत जातो आणि त्यांचे आलिशान घर पाहून आश्चर्यचकित होतो. त्याच्या मनात विचार येतो की कुठे मी एक पैशासाठी तळमळतो आहे आणि छोट्याशा जुन्या घरात राहतोय आणि इकडे बाबा एकटे एवढ्या मोठ्या आलिशान घरामध्ये राहत आहेत. तो मनात म्हणाला, अजयराव, बसल्या बसल्या तुम्हाला लॉटरी लागली आहे. आता तर फक्त ह्या महासागरात डुबकी मारायचाच उशीर आहे. काय आलिशान सोफा आहे. चारी बाजूला नजरा फिरवत तो सर्व वस्तू पाहत होता की तेवढ्यात रविकांतराव पायऱ्या उतरून खाली आले. त्यांना पाहून अजय पटकन म्हणाला, बाबा कसे आहात? तुम्ही तर कमाल केली आहे बाबा. अहो, प्रत्येक ठिकाणी फक्त तुमचीच चर्चा आहे. मला तर तुमचा खूप अभिमान वाटतो आहे. एवढा मोठा माणूस माझे बाबा आहेत हा विचार करून माझी छाती गर्वाने फुगते. रविकांतराव म्हणाले, इथे कशासाठी आला आहात ते सांगा. माझ्याकडे वेळ नाही. तुम्हाला चॅरिटी वगैरे हवी असेल तर तुम्ही माझ्या PA सोबत बोलून घ्या. वडिलांचे बोलणे ऐकून अजय म्हणाला, बाबा असे परक्यासारखे का बोलत आहात तुम्ही? मला ठाऊक आहे तुम्ही माझ्यावर नाराज आहात आणि मी तुमच्यासोबत जे काही केले आहे त्यामुळे नाराज होणे तर साहजिकच आहे. पण बाबा, त्यावेळेस मी खूप आर्थिक अडचणीमधून जात होतो. त्यामुळे माझ्याकडून त्या सर्व चुका झाल्या आणि म्हणून मी तुमच्याशी वाईट वागलो. खरे तर आतासुद्धा माझी पूर्वीसारखीच अवस्था आहे. बाबा, मला एक जीवघेणा आजार झाला आहे आणि माझ्याकडे उपचार करण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. त्यामुळे मी मृत्यूला जवळ येताना पाहतो आहे. कधी कधी मनात विचार येतो की पटकन मरून गेलेले बरे. पण मरण्याआधी मला तुमची माफी मागायची आहे म्हणून मी तुमचा शोध घेत आलो आहे. अजयचे बोलणे ऐकून रविकांतराव म्हणाले, काय म्हणालास? तुला जीवघेणा आजार झाला आहे? हे बघ अजय बेटा, मी विचार केला होता की मी तुला कधीच माफ करणार नाही. तुझे तोंडसुद्धा कधी पाहणार नाही. पण आता तुझ्या आजाराबद्दल ऐकले आणि तेव्हाच माझ्या मनात तुझ्यासाठी असलेला द्वेष नाहीसा झाला. हे बघ बाळा, तू तुझ्या उपचारांची काळजी करू नकोस. तू एक काम कर, तू सूनबाई आणि माझ्या नातवाला सुद्धा तुझ्यासोबत घेऊन ये. आपण सर्वजण एकत्र राहू. तुम्ही उद्याच इथे राहायला या. माझा PA विशाल तुझ्यासोबत येईल. यावर अजय म्हणाला, नाही बाबा, कोणालाही येण्याची गरज नाही. मी स्वतःच उद्या इकडे माझ्या फॅमिलीला घेऊन येईन. बाबा, तुमचे मन खूप मोठे आहे. मी तुमच्यासोबत एवढे काही केले तरीसुद्धा तुम्ही माझ्याबद्दल चांगलाच विचार केला आणि तेच माझ्यासाठी खूप आहे. आता मी अगदी निश्चिंतपणे मरेन, म्हणजे माझ्या मृत्यूनंतर माझे कुटुंब एकटे नसेल. असे बोलून खोटे अश्रू गाळून अजय तिथून निघून गेला. इकडे रविकांतरावांनी त्यांच्या PAला विशालला सर्व काही सांगितले. तेव्हा विशाल म्हणाला, पण सर, तुम्ही तर म्हणाला होतात की तुमच्या मुलाने तुमचा अपमान करून, तुमच्यावर अत्याचार करून तुम्हाला घराबाहेर काढले होते. मग तरी तुम्ही त्याला इतक्या सहजपणे कसे आपलेसे केले? मला ते असे वाटते की बहुतेक तुमच्या मुलाला झालेल्या आजारामुळे तुम्ही बदलला असाल. रविकांतराव म्हणाले, खरे तर अशा परिस्थितीमध्ये शत्रूला सुद्धा माफ केले जाते. पण मी त्याला माफ केले नाही आणि ना कधी करेन. विशाल म्हणाला, म्हणजे मी समजलो नाही सर. मग हे सर्व काय आहे? रविकांतराव म्हणाले, विशाल, मी त्याचा बाप आहे. त्याला बरोबर ओळखतो आणि म्हणून सांगतो की हा अजय आधी जसा होता आताही तसाच आहे. त्याला फक्त पैशांशी मतलब आहे आणि आज तो त्याच्या आजाराबद्दलही खोटेच बोलत होता, जेणेकरून इकडे येऊन माझ्या पैशांवर आरामात जगू शकेल. मी त्याचे बोलणे अजूनही विसरलो नाही आणि ना कधी विसरेन. असे बोलता बोलता रविकांतराव भूतकाळात हरवून गेले. बाबा, बाबा कुठे मेलात? पटकन बाहेर या. अजय मोठ्याने आवाज देत म्हणाला. रविकांतराव म्हणाले, काय झाले बाळा, काय झाले? अजय म्हणाला, मी ऐकले आहे आज तुम्ही ना घरातले काही काम केले, ना बाजारात गेलात, ना कपडे धुतले आणि ना माझ्या पिंटूला शाळेमध्ये सोडायला घेऊन गेलात. तुम्हाला ठाऊक आहे ना, ही सर्व कामे तुमची आहेत. तरीसुद्धा काम न करता तुम्ही अंथरुणात असे कसे पडून राहिलात? रविकांतराव म्हणाले, बाळा,
तू मला माझ्या कामांची आठवण करून दिलीस, एवढे काही बोललास, पण तू माझ्या तब्येतीची साधी चौकशी तरी केलीस का रे? आणि ज्याने कोणी तुला हे सांगितले आहे त्याने मी आजारी आहे हे सांगितले नाही का? तापामुळे अजूनसुद्धा माझे अंग फणफणत आहे. मला नीट उभेसुद्धा राहता येत नाही. अरे मला 104 ताप आहे. मग अशा अवस्थेत मी घरातील कामे कसे करू शकतो? अजय म्हणाला, बाबा आता हा ताप वगैरे तर म्हातारपणात येत जात राहणारच ना. काही ना काही आजार होतात या वयात. आणि मला सांगा, आता आजारी आहात तर काय तुम्ही जेवायचे थांबता का? मग जर तुम्ही जेवण करत असाल तर मग तुम्हाला सर्व कामे करावीच लागतील. चला पटकन जाऊन सर्व भांडी धुवून घ्या. मी तुमच्या सुनेबरोबर सिनेमा पाहायला जातो आहे. आणि हो, सर्व कामे वेळेत व्हायला पाहिजेत. रविकांतराव म्हणाले, अजय आता रात्र झाली आहे. बाहेर खूप गारठा आहे. मी सकाळी भांडी धुवून टाकेन. ते पुढे म्हणाले, सुनबाई सिनेमाला जाण्याआधी काहीतरी खायला दे. सकाळपासून खोलीमध्ये पडून होतो. कोणी मला एक ग्लास पाणीसुद्धा विचारले नाही. पण मी एकही काम केले नाही हे मात्र तुम्हाला दिसले. वा बाळा. हे ऐकताच दीपा म्हणाली, ताप आला आहे ना तुम्हाला? मग जेवण करू नका. आणि राहिली गोष्ट भांडी घासण्याची, तर भांडी तर घासली गेलीच पाहिजेत. मग काय. रविकांतराव थरथरत्या हातांनी भांडी घासू लागले आणि पाणी पिऊन झोपले. त्यांना काहीही खायला दिले नाही. अंगात असणाऱ्या तापामुळे आणि पोटात अन्न नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येत आणखी जास्त खराब झाली आणि त्या अंथरुणातून उठण्याच्या अवस्थेत सुद्धा राहिले नाहीत. पण कोणाला सांगणार होते? त्यांना स्वतः उठून बाथरूममध्ये जायचे होते, पण अनेकदा प्रयत्न करूनही ते उठू शकले नाहीत. तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला आवाज दिला. ते रात्री उशिरापर्यंत सिनेमा पाहून आले होते, त्यामुळे सकाळी उठायला उशीर झाला. अनेकदा आवाज दिल्यानंतरही मुलगा आला नाही, तोपर्यंत रविकांतरावांनी अंथरूण ओले केले होते. तेवढ्यात दीपा तिथे आली आणि हे सर्व पाहून ती अजयला म्हणाली, देवा देवा देवा, हे काय रे अजय? आता तुझ्या बापाने आपल्याकडून बदला घेण्यासाठी नवीन पद्धत शोधून काढली आहे. हे बघ, त्यांनी जाणून बुजून अंथरूण ओले केले आहे, जेणेकरून मला त्रास व्हावा. पण माझेही नाव दीपा आहे. मी पण हे अंथरूण त्यांनाच धुवायला सांगणार आहे. अजय म्हणाला, तू अगदी बरोबर बोलत आहेस दीपा. त्यांनाच धुवून टाकून दे त्यांचे अंथरूण पांघरून. त्यानंतर आता तर हे नेहमीच झाले. अजय आणि दीपा रविकांतरावांचा खूप छळ करायचे. शेवटी त्यांनी माझ्यापासून सुटका मिळवण्यासाठी एक कट रचला. एके दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. आमच्या घरामध्ये एका खोलीत पाणी टपकत होते. त्यामुळे दीपा मला म्हणाली की गच्चीवर जाऊन एक प्लास्टिक पेपर अंथरून या. मी म्हणालो, एवढ्या मोठ्या पावसात मी कसा जाऊ? पण मला काय ठाऊक होते की त्यांनी हा रचलेला एक कट होता. मी 1000 वेळा नकार दिल्यानंतर सुद्धा सुनेने मला गच्चीवर पाठवले. मी पावसात भिजत प्लास्टिक अंथरूण खाली येत होतो, तेव्हा कोणीतरी मला पाठीमागून धक्का दिला आणि मी पायऱ्यांवरून खाली पडलो. बहुतेक मी गच्चीवर गेल्यानंतर माझ्या मागे कोणीतरी आले होते. माझ्या डोक्याला मार लागला होता, ज्यामुळे दोघांनी मला वेडे घोषित केले. आणि शेवटी मला वेड्यांच्या इस्पितळात सोडणार आहे असे सांगून अजयने मला सुनसान रस्त्यावर आणून सोडले. हे सर्व सांगताना रविकांतरावांच्या डोळ्यातून पाणी येत होते. विशाल म्हणाला, मग सर तुम्ही इथंपर्यंत कसे पोहोचलात? रविकांतरावांनी सांगायला सुरुवात केली की एके दिवशी मी रेल्वे स्टेशनवर बसलेल्या एका समवयस्क माणसाला माझी कर्मकहाणी ऐकवत होतो. आणि जरी माझ्यावर अशी वेळ आली तरी मी खंबीरपणे उभा राहणार. मी खूप रडत होतो. पण तेव्हा कोणास ठाऊक कोणी माझा व्हिडिओ बनवून इंटरनेटवर टाकला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. मी तर फक्त माझ्यावर घडलेला प्रसंग सांगत होतो, पण ह्या प्रसंगाने मला रात्रीतून कुठून कुठंपर्यंत पोहोचवले. आणि तेव्हापासून मी यूट्यूबवर मोटिवेशनल व्हिडिओ टाकू लागलो आणि आज लाखो तरुणांचे, वृद्धांचे प्रेरणास्थान बनून राहिलो. विशाल म्हणाला, मग सर जर तुम्हाला तुमच्या मुलाचे सत्य ठाऊक आहे तर मग तरीसुद्धा तुम्ही त्याला इथे राहायला का बोलावत आहात? मला हे काही समजत नाही. खरे तर अशा माणसाला कधीच माफ नाही केले पाहिजे. रविकांतराव म्हणाले, अरे विशाल, तू फक्त बघत राहा. हळूहळू तुला सर्व काही समजेल. अरे अजयने मला रस्त्यावर असेच सोडून दिले. त्याने कधीच माझी चौकशी केली नाही, त्यामुळे त्याला असे वाटले की मलाही त्याची काही खबरबात नसेल. पण त्याच्या प्रत्येक हालचालींवर माझी नजर होती आणि अजूनही आहे.
मी तर फक्त त्याची इथे येण्याची वाट बघतो आहे. मग बघ कसा उंचावरून खाली खेचतो त्याला. दुसऱ्या दिवशी दीपा आणि अजय त्यांच्या मुलासह रविकांतरावांच्या घरी पोहोचले. त्यांना पाहून रविकांतराव म्हणाले, आता तुम्ही तिघेही इथे आरामात राहा. आणि हो सुनबाई, अजयच्या उपचारामध्ये काहीही हलगर्जीपणा होता कामा नये. असे बोलून रविकांतराव तिथून निघून गेले. तेव्हा अजय खुश होऊन म्हणाला, पाहिलेस का दीपा, आपल्याला कसली भारी लॉटरी लागली आहे. आता तू पाहिजे तेवढे पैसे खर्च कर. उपचाराच्या नावाखाली बाबांकडून पैसे घेत राहा. दीपा म्हणाली, पण त्यांनी पैशांचा हिशोब मागितला तर? आणि जर तुमच्या बाबांना ठाऊक झाले की तुम्हाला आजार वगैरे नाही तर मग आपण काय करायचे? अजय म्हणाला, अगं त्यांना एवढी कुठे सवड असते खर्चाचा हिशोब ठेवायला. आणि जरी त्यांनी हिशोब मागितलाच तर त्यांना आपण नकली बिल दाखवू. तू अजिबात काळजी करू नको. दीपा, माझा असा विचार आहे की आपण आपले राहते घर विकून आपले पूर्ण कर्ज फेडून टाकू. कारण आता आपण तर इथे राहायला आलो आहोत, तर मग आपल्याला जुन्या घराची काय गरज आहे? जुने घर विकून जे पैसे मिळतील त्या पैशातून आपण सावकारांचे कर्ज फेडून टाकू. आपल्या मागची कटकट तरी जाईल. त्यानंतर 4च दिवसात अजय त्याचे पूर्वीचे घर विकून टाकतो आणि देणेकरांचे देणे देऊन टाकतो. आता वेळ होती वडिलांच्या पैशांवर ऐश करण्याची. एके दिवशी रविकांतराव अजयच्या खोलीमध्ये जाऊन म्हणाले, बाळा, आता तुझी तब्येत कशी आहे? उपचार सुरू झाले की नाही? अजय म्हणाला, बाबा, डॉक्टरांनी महत्त्वाच्या ब्लड टेस्ट केल्या आहेत, पण त्याचे रिपोर्ट घ्यायला जायचे आहे. पण रिपोर्ट आणायला पैसे लागतील ना? मी तुमच्याकडे पैसे मागायला येणारच होतो. रविकांतराव म्हणाले, ठीक आहे, मी देईन पैसे, पण त्याआधी तू जाऊन त्या गॅरेजमधल्या माझ्या गाड्या जरा धुवून घे बरं. नेमका आजच माझ्या गाड्या धुवणारा माणूस आला नाही आणि आजच मला अनेक ठिकाणी जायचे आहे. अरे विशाल, याला जरा सामान दे बरं, हा गाड्या स्वच्छ धुवेल. रविकांतरावांचे बोलणे ऐकून अजय आश्चर्यचकित होऊन म्हणाला, पण बाबा, माझी तब्येत ठीक नाही हे तुम्हाला ठाऊक आहे आणि तरीही तुम्ही मला असे बोलत आहात. बाबा, तुम्ही असे कसे बोलू शकता? रविकांतराव म्हणाले, अजय, पैसे तर असेच फुकटात मिळणार नाहीत ना. आणि हे तर मी तुझ्याकडूनच शिकलो आहे. आता तुझ्या या मोठ्या आजारावर उपचार करायचे आहेत तर मग पैशांसाठी तुला काम तर करावेच लागेल. काही होणार नाही तुला. काम करत राहशील तर अंगामध्ये स्फूर्ती राहील आणि उपचारांचा परिणाम लवकर दिसेल. विशाल म्हणाला, बरं चला अजय दादा, मी तुम्हाला सामान देतो. रविकांतराव म्हणाले, आणि सुनबाई, तू इथे उभी राहून काय करतेस? जा बरं स्वयंपाकाचे बघ. ते काय आहे ना, आज माझा कूक आला नाही. आणि तसेही मी म्हणतो, आता जर तू घरात अशीच बसून रचतेस तर मग स्वयंपाक करण्यासाठी उगाच त्या कूकची काय गरज? तिला मी सुट्टी दिली आहे. आणि हो, मी तुला आत्ताच सांगतो, स्वयंपाक फक्त ह्या घरातल्या माणसांसाठीच बनवायचा नाही, तर इथे बाजूच्याच फुटपाथवर राहणाऱ्या 7-8 गरीब लोकांसाठी सुद्धा बनवायचा आहे. हा विशाल तुला त्याबद्दल सर्व काही सांगेल, म्हणजे कोणत्या भाज्या बनवायच्या वगैरे. सासऱ्याच्या तोंडून हे ऐकताच दीपा म्हणाली, हे काय बोलत आहात बाबा तुम्ही? फुटपाथवर राहणाऱ्या लोकांसाठी जेवण? पण एवढ्या लोकांचे जेवण मी एकटे कसे बनवू शकेन? रविकांतराव म्हणाले, हे बघ सुनबाई, तुम्हा लोकांना मी एवढे पैसे देतो आहे, त्या पैशामध्ये मी 4-5 स्वयंपाकी तर ठेवू शकतो. रविकांतरावांनी विशालला ताकीद दिली की ह्या दोघांकडून इतके काम करून घ्यायचे की त्यांना बसायला सुद्धा वेळ मिळाला नाही पाहिजे. असे बोलून रविकांतराव निघून गेले. त्यानंतर विशालने रविकांतरावांच्या सांगण्यावरून त्यांनी जसे सांगितले तसेच केले. रात्री दोघे थकून जायचे. तेव्हा दीपा म्हणाली, आता आपण बाबांना काय वेड्यात काढणार आहोत? त्यांनी तर आपलाच बाजा वाजवला आहे. याआधी आपण त्यांचा जो काही छळ केला आहे ना, त्याचाच बदला घेत आहेत बाबा आपल्याकडून. बाबा आपल्याला इथे ठेवून घेण्यासाठी तर तयार झाले. त्याबरोबरच त्यांनी आता आपल्याला ह्या घराशिवाय दुसरीकडे कुठे आसरा नाही हे सुद्धा त्यांना ठाऊक आहे. आणि ह्याच गोष्टीचा ते फायदा उचलत आहेत. आपण तर खूप अडकलो आहोत. इथून कुठे जाऊही शकत नाही. आणि जर आपण इथे राहिलो तर काम करून करूनच मरून जाऊ. अजय म्हणाला, अगं काम केले म्हणून काय झाले? आपल्याला पैसे तर मिळणारच ना. मग थोडेसे काम करायला काय प्रॉब्लेम आहे? अगं दीपा, आपण मोकळ्या मनाने खर्च सुद्धा करू हे सुद्धा विसरू नकोस. तो पुढे म्हणाला, बाबा माझ्या उपचारांसाठी वाटेल तितके पैसे देत आहेत. हेच खूप आहे आपल्यासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळी अजय रविकांतरावांना म्हणाला, बाबा
आज मला हॉस्पिटलमध्ये जायचे आहे, पैसे द्या. रविकांतराव म्हणाले, कुठले पैसे? कसले पैसे? मी काही तुला पैसे वगैरे देणार नाही. अजय म्हणाला, बाबा असे का बोलत आहात तुम्ही? माझ्या आजारावर उपचार करण्यासाठी तुम्ही देणार होतात ना पैसे? रविकांतराव म्हणाले, बेटा तू माझ्यासोबत जे काही केले आहे ते व्याजासकट परत करून तुला चांगला धडा शिकवून तुझ्या भ्रष्ट बुद्धीला ठीक करण्याचा इलाज करतो आहे मी. तुला हेच वाटत होते ना की तू एकटाच सर्वात जास्त हुशार आहेस आणि इतर सगळे मूर्ख आहेत. तुझा हाच गैरसमज दूर करण्याचा उपचार मी करत आहे आणि तू मला मूर्ख समजण्याची चूक पुन्हा करू नकोस. अरे तुला काय वाटले? तू माझ्यासोबत एवढे काही करून सुद्धा मी तुला माफ करेन आणि तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुझ्यावर अंधाधुंद पैसे उडवेन? अरे मूर्ख समजले आहेस का मला? फरक फक्त एवढाच आहे की तेव्हा तू माझ्या मजबुरीचा आणि लाचारीचा फायदा उचलला होता आणि आज मी उचलत आहे. पण मी तुझ्यासारखे वागणार नाही. पण तू स्वतंत्र आहेस. जर तुला इथून जायचे असेल तर तू जाऊ शकतोस. पण हो, जर तुला इथे माझ्या घरात राहायचे असेल तर तुला माझी गुलामी आयुष्यभर करावी लागेल. निर्णय तुझ्या हातात आहे. अजय आता करणार तरी काय होता? इथून घराबाहेर पडून जाणार तरी कुठे होता? कारण त्याचा काही ठाव ठिकाणा नव्हता. कारण त्याने आपले घर तर बापाची श्रीमंती पाहून ऐशोआरामात आयुष्य घालवण्याचे स्वप्न पाहून विकून टाकले होते. त्याने विचार केला की रस्त्यावर भटकत राहण्यापेक्षा नवरा बायकोने इथे राहून वडिलांची गुलामी केलेली केव्हाही बरी. आता दीपा आणि अजय दोघेही घरातील नोकराची सर्व कामे करत होते. या घरामध्ये येऊन दीपा चांगलीच फसली होती. ना ती स्वतःच्या मनाप्रमाणे जगू शकत होती, ना तिला आता शॉपिंगला जायला मिळत होते आणि ना तिला मैत्रिणींबरोबर पार्टी करायला मिळत होती. कारण रविकांतराव तिला 24 तास कामामध्ये बिझी ठेवायचे. ती तिचे मन मारून राहत होती. एके दिवशी दीपाची तब्येत खराब झाली कारण तिला एवढी कामे करण्याची सवय नव्हती. रोज 20-30 माणसांचे जेवण बनवणे काही सोपे काम नव्हते. ती आजारी होती, त्यामुळे अंथरुणावर पडून होती. तिला खूप चक्कर येत होती. रविकांतरावांनी तिला अनेकदा आवाज दिल्यानंतर ती खोलीबाहेर आली नाही. तेव्हा ते स्वतः तिच्या खोलीमध्ये जाऊन म्हणाले, हे काय सुनबाई, केव्हापासून आवाज देतोय? दीपा म्हणाली, काय झाले बाबा? ते म्हणाले, हे बघ, आज माझ्या घरी काही पाहुणे येणार आहेत. कामवाली आज काही येणार नाही. त्यामुळे स्वयंपाकासोबत तुला भांडीसुद्धा घासावी लागतील. त्यामुळे पटपट कामाला लाग. दीपा म्हणाली, पण बाबा आज माझी तब्येत ठीक नाही. रविकांतराव म्हणाले, काहीही बोलू नकोस. मला सांग, अगं असा एक दिवस तरी गेला आहे का ज्या दिवशी तू उपाशी राहिली असशील? मग जर तू 3 टाईम जेवण करतेस मग तुला काम करायला काय झाले? ते काही नाही. कामे तर तुला करावीच लागतील. चल पटकनावर. दीपाने थरथरत्या हातांनी कशी तरी भांडी घासली आणि ती स्वयंपाकाच्या तयारीला लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला तिची कृत्य आठवत होती की ती कशी बाबांचा छळ करायची. त्यांच्या एकुलत्या एक मुलाकडून ती रविकांतरावांना खूप काही ऐकवायची. ते आजारी असताना सुद्धा त्यांच्याकडून कामे करून घ्यायची. सर्वांची जेवण झाल्यानंतर तसेच फुटपाथवरील माणसांना जेवण पॅक करून दिल्यानंतर जसा दीपाने जेवणाचा एक घास तोंडात घातला तेव्हा रविकांतराव आले आणि म्हणाले, हे काय, तू लगेच जेवायला बसलीस? जेवणाच्या टेबलवरची भांडी कोण उचलणार? तू डायनिंग टेबल पटकन स्वच्छ करून घे. कामे सोड तशीच ठेवून आधी जेवण करायचे बघत जाऊ नकोस. त्याच वेळेस अजय तिथे आला आणि म्हणाला, बाबा एक तर ह्या बिचारीची तब्येत ठीक नाही, वरून तुम्ही तिच्याकडून एवढी कामे करून घेता आणि शांतपणे जेवणही करू देत नाही. फुटपाथवरच्या माणसांसाठी तुमच्या मनामध्ये एवढे प्रेम आहे आणि स्वतःच्या मुलासाठी सुनेसाठी तुमच्या मनामध्ये एवढा द्वेष, हा कुठला न्याय आहे बाबा? रविकांतराव हसले आणि म्हणाले, बाळा तू विसरला असशील, पण ही सगळी तुमचीच कृत्य आहेत जी आता तुमच्या पुढे आली आहेत. मी तर काहीच करत नाही. असो, बरं ऐक, तुझ्या बायकोला सांग आधी सगळी कामे संपव आणि मगच तिला जेवण मिळेल. तुम्ही माझे आभार माना की मी तुम्हाला जेवायला तरी देत आहे. अरे तुम्ही लोकांनी तर मला एक ग्लास पाणीसुद्धा प्यायला देत नव्हतात. आणि कसे मला तुम्ही दोघांनी वेडे ठरवून रस्त्यावर आणून सोडले होते, हे विसरलात का? असे बोलून रविकांतराव त्यांच्या खोलीमध्ये निघून गेले. अजय आणि दीपा एकमेकांकडे पाहू लागले. त्यानंतर दोघेही मिळून घरातील सर्व कामे करतात आणि मग आपल्या खोलीमध्ये आराम करण्यास निघून जातात. दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी हॉलमध्ये डायनिंग टेबलवरच्या खुर्चीवर बसून रविकांतराव जेवण करत होते. बाहेर खूप मोठा पाऊस येत होता. रविकांतरावांनी आपल्या सुनेला आवाज दिला, सुनबाई गच्चीवर जाऊन वाळत घातलेले कपडे काढून आण. ऐकायला आले नाही का मी काय म्हणालो ते? पटकन जाऊन कपडे घेऊन ये.
तेव्हा दीपा म्हणाली, अहो बाबा, मला खूप ताप आला आहे. जर मी पावसात भिजले तर माझी तब्येत आणखी जास्त खराब होईल. रविकांतराव म्हणाले, मला तुझी फालतू बडबड ऐकायची नाही. नेहमी आजाराचे नाटक करून अंथरुणावर पडून असतेस. जा पटकन सांगितलेले काम कर. दीपा काहीही न बोलता गच्चीवरचे कपडे काढण्यासाठी जाते तेव्हा मोठ्याने ओरडते. त्यावेळी अजय बाजारातून आलेला असतो. बायकोच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तो पटकन गच्चीवर जातो. त्याला वाटते की बाबांनी दीपाला गच्चीवरून खाली ढकलले तर नसेल ना, जसे दीपाने त्यांना पायऱ्यांवरून ढकलले होते. पण जसा तो गच्चीवर जातो तोही मोठ्याने ओरडतो. ते दोघे नवरा बायको डोक्याला हात मारून रडत असतात, कारण त्यांचा मुलगा पिंटू पडला होता. पिंटू पावसामध्ये आधीपासूनच खेळत होता. बहुतेक पावसात त्याचा पाय घसरून तो पडला होता. तो बेशुद्ध झाला होता. त्याला खूप लागले होते. डोक्यातून रक्त वाहत होते. अजयने पिंटूला उचलले आणि दोघेही मुलाला घेऊन रविकांतरावांकडे आले. दीपा सासऱ्याचे पाय धरून विनंती करायला लागली की बाबा, पिंटूच्या डोक्याला खूप मार लागला आहे. बघा ना, तो काहीही बोलत नाही. डॉक्टरांना बोलवा ना बाबा, प्लीज बाबा. रविकांतराव काहीच बोलले नाही. त्यानंतर अजयसुद्धा म्हणाला, बाबा, आम्ही केलेल्या कृत्याची शिक्षा तुम्ही तुमच्या नातवाला का देत आहात? आम्ही तुमचे आयुष्यभर गुलामी करू, पण याला वाचवा बाबा. आमच्याकडे पैसे नाहीत. आमची मदत करा. तुम्ही एवढे निर्दयी कसे असू शकता बाबा? रविकांतराव म्हणाले, अजय, मी पाहत होतो की एक आई वडील किती काळजीने आपल्या मुलासाठी तडफडत आहेत, पण तरीही मोठे झाल्यावर त्याच मुलांच्या मनामध्ये आपल्या आईवडिलांसाठी फक्त द्वेषच का असतो? माझ्या नातवासोबत माझी काही दुश्मनी नाही. माझेही खूप प्रेम आहे त्याच्यावर. ते सुद्धा पिंटूची अवस्था पाहून रडू लागले. त्यांनी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि पटकन त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पिंटूला ॲडमिट करण्यात आले. डॉक्टर म्हणाले, रक्तस्राव जास्त झाल्यामुळे त्याला रक्त लावावे लागेल. दीपा आजारी होती आणि अजयच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांचे रक्त घेतले नाही. तेव्हा रविकांतरावांनी आपल्या वयाचा विचार न करता नातवाला आपले रक्त दिले. त्यानंतर काही दिवसांनी पिंटू लवकर ठीक होऊन घरी आला आणि आजोबांसोबत खेळू लागला. रविकांतरावांचे आपल्या नातवावर खूप प्रेम होते. त्यांनी पिंटूचे एका चांगल्या शाळेत ॲडमिशन केले. अजय आणि दीपाने त्यांची पाय धरून माफी मागितली. रविकांतराव म्हणाले, ह्या जन्मात तरी मी तुम्हा दोघांना माफ करणार नाही. हे ऐकताच दीपा आणि अजयने खाली मान घातली. पण खरे तर अजय आणि दीपाने जे काही आपल्या म्हाताऱ्या वडिलांसोबत केले ते पिंटूने त्याच्या आईवडिलांसोबत करू नये असे रविकांतरावांना वाटत होते. दीपा आणि अजयची मान शरमेने खाली गेली. दोघांच्याही डोळ्यासमोर रविकांतरावांची केलेली छळवणूक येत होती. आता मात्र त्यांना जाणीव झाली की ते आपल्या वडिलांसोबत किती चुकीचे वागत होते आणि आज तेच वडील त्यांच्या संकटसमयी कामी आले होते. आज अजयला आईवडिलांच्या किंमतीची जाणीव झाली होती. अजय आज पुन्हा रविकांतरावांसमोर हात जोडून उभा होता आणि त्यांची माफी मागत होता. पण त्यांनी त्या दोघांनाही माफ केले नाही. आज अजय बायकोसह स्वतःच्या वडिलांच्या घरी नोकर म्हणून काम करतो आणि त्या बदल्यात त्याला 2 वेळचे जेवण आणि त्याच्या कामाचा मोबदलाही मिळतो. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी त्याला मिळत होत्या, पण त्याने वडिलांना जी चुकीची वागणूक दिली होती त्यामुळे तो आपल्या वडिलांचे प्रेम कायमचे हरवून बसला होता. एवढेच काय, पण रविकांतरावांनी त्याच्याकडून त्यांना बाबा म्हणण्याचा अधिकारही हिरावून घेतला होता. मित्रांनो, रविकांतरावांनी अजय आणि त्याच्या बायकोला माफ करायला हवे होते की नाही हे नक्की सांगा. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.